एक असा निर्णय जो 12 वर्षांपूर्वी घेण्यात आला होता, ज्याने लाखो मुस्लिम युवकांच्या स्वप्नपंखांना बळ मिळालं होतं। मुस्लिम समाजाला सरकारी नोकऱ्या शिक्षणात देण्यात आलेले 5% SBC म्हणजेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग असलेल्या युवकांना देण्यात आलेलं आरक्षण आता रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। परिणामी मुस्लिम समाजाला हा मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे। आता हे आरक्षण रद्द करण्याचं कारण काय आणि काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका, याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। तर जसं की आपल्याला माहिती आहे, 2014 मध्ये महाराष्ट्रात मुस्लिम समाजासाठी तत्कालीन सरकारने 5% विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच SBCA आरक्षण जाहीर केलं होतं। हे आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम गटांसाठी होतं, ज्यामुळे सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांना राखीव जागा मिळत होत्या। पण हे आरक्षण कधीच पूर्णपणे अंमलात आलं नाही, कारण मुंबई उच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबर 2014 मध्ये त्याला अंतरिम स्थगिती दिली। त्यानंतर 23 डिसेंबर 2014 मध्ये संबंधित अध्यादेश कालबाह्य झाला, कारण त्याचं कायद्यात रूपांतरच झालं नाही। एक लक्षात घ्या, 2014 मध्ये देण्यात आलेलं हे आरक्षण लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलं होतं, ज्यामुळे अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्याचा यात प्रयत्न झाला असल्याचं दिसतंय। मात्र आता फडणवीस सरकारने महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं तेच 5% आरक्षण रद्द केलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने 2014 साली दिलेलं आरक्षण रद्द करण्यात येत असल्याचा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला, ज्यात मुस्लिम समाजाला देण्यात येत असलेले 5% आरक्षण राज्य सरकारने अधिकृतपणे रद्द केलाय। याच संदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 17 फेब्रुवारीला सुधारित शासन निर्णय निर्गमित केला असून आरक्षण रद्द झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे। एवढंच नाही तर जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात असं स्पष्ट करण्यात आलंय की यापुढे मुस्लिम समाजातील व्यक्तींना या आरक्षणाअंतर्गत जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं जाणार नाहीये। आरक्षण रद्द झाल्यानंतरही जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया सुरू होती, तिला आता राज्य शासनाकडून तातडीनं ब्रेक लावण्यात आलाय। परिणामी या निर्णयामुळे मुस्लिम समाजाला या आरक्षणाचा आता लाभ घेता येणार नाहीये। दुसरीकडे यावरूनच आता काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केलाय। त्यांनी X वर पोस्ट करत असं म्हटलंय की 2014 मध्ये शैक्षणिक आणि नोकरीसाठी जे 5% आरक्षण जाहीर झालं होतं, त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याऐवजी सरकारने जुन्या प्रक्रियाच रद्द करून टाकल्यात। उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीचं आणि अध्यादेश कालबाह्य झाल्याचं कारण देऊन सरकारने मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणली आहे। एकीकडे सबका साथ सबका विकास म्हणायचं आणि दुसरीकडे आरक्षणासाठी आवश्यक असलेली कागदपत्र मिळवण्याचा मार्ग बंद करायचे, हा दुटप्पीपणा नाही का, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय। तसेच मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण मान्य केलेलं असतानाही महाराष्ट्रात आज तागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये आणि न्यायालयाने मंजूर केलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने न करणं हे लोकशाहीसाठी घातक आहे। समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना पुन्हा अंधारात ढकलण्याचं काम या सरकारने केलंय, असं देखील त्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या। शेवटी एक लक्षात घ्या, या निर्णय प्रक्रियेमुळे लाखो मुस्लिम विद्यार्थी आणि नोकरी इच्छुकांना शिक्षण आणि रोजगारात 5% जागा गमवाव्या लागणार आहेत आणि याचा मोठा फटका विशेषतः मागास भागातील युवकांना बसणार आहे। पण सरकार म्हणतंय हे आरक्षण कधीच अस्तित्वात नव्हतं, फक्त कागदोपत्रीच होतं। तुम्हाला काय वाटतं, सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का आणि या निर्णयाचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।